नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जागतिक गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मॉर्गन स्टॅनलीनं 10 भारतीय कंपन्यांमध्ये हिस्सेदारी खरेदी केली आहे। हा व्यवहार 26 सप्टेंबर रोजी खुल्या बाजारातून करण्यात आला आहे। सर्व कंपन्यांमधील शेअर्सची खुली खरेदी ही 201.3 कोटींना झालेली आहे आणि असं विक्रेता यामध्ये गोल्डमन सॅक्स हा ठरलेला आहे। तर मग पाहूयात की कोणकोणत्या कंपन्यांमध्ये यांनी खरेदी केली आहे। या व्यवहारांतर्गत मॉर्गन स्टॅनली एशिया सिंगापूरनं गोल्डमन सॅक्स बँक युरोप ESE वनडे कडून ॲक्सिस बँकेचे 91,172 शेअर्स प्रति शेअर 1,166 रुपये दरानं 10.6 कोटींना, त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्सचे 3.94 लाख शेअर्स 403.15 रुपये या दरानं 15.9 कोटीला खरेदी केलेत। त्यानंतर भारती एअरटेलचे 1.74 लाख शेअर्स प्रति शेअर 1,935 रुपये दरानं 28.47 कोटींना खरेदी केलेत। झोमॅटोची मूळ कंपनी इटर्नलचे 9.52 लाख शेअर्स प्रति शेअर 332 रुपये दरानं 31.6 कोटींना खरेदी केलेत। तर मॉर्गन स्टॅनलीनं गोल्डमन सॅक्सकडनं गोदरेज प्रॉपर्टीजचे 1,03,000 शेअर्स 1964 रुपये दरानं खरेदी केलेले आहेत। तर हिरो मोटोकॉर्पचे 28,602 शेअर्स 5,354 रुपये दरानं खरेदी केलेत। त्यानंतर कोटक महिंद्रा बँकेचे 1,16,000 शेअर्स खरेदी केलेत। तर पेटीएमची मूळ कंपनी 197 कम्युनिकेशनचे 1,07,000 शेअर्स देखील खरेदी केलेत। सोबतच मॉर्गन स्टॅनलीनं गोल्डमन सॅक्सकडनं श्रीराम फायनान्समधील 5,03,000 शेअर्स खरेदी केलेत। तर वरुण बेव्हरेजेसमधील 2,03,000 शेअर्स 451 रुपये दरानं खरेदी केलेत। तर मग अशा पद्धतीनं मॉर्गन स्टॅनलीनं या 10 कंपन्यांचे शेअर्स तब्बल 201 कोटी रुपयांना खरेदी केलेले आहेत। तर मग आता पाहूयात की या शेअर्सवरती नक्की याचा कसा भविष्यामध्ये इम्पॅक्ट होऊ शकतो ते। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।